नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि मी आलेली आहे आईकडे. आणि आता वाजलेले आहे 4, चहाचा टाइम झालेला आहे आणि आईनी आंबोळीचं पीठ घेतलं होतं. तर त्या आंबोळी बनवते. घरभर नुसता आंबोळीचा वास येतो. जी लोक नेहमी आंबोळी खातात त्यांना तो वास परफेक्ट ओळखता येतो. मला तर माहिती आहे आंबोळीचा वास कसा असतो. तो लगेच गरम गरम खायला पाहिजे असं आंबोळी. म्हणजे आमच्याकडे त्याला आम्ही पोळे बोलतो. आंबोळी वर्ल्ड वाईड त्याचं नाव आहे असं. तर घरामध्ये पूर्ण असा वास सुटलेला आहे आंबोळीचा. तर गरम गरम आता खाते. चहा साखर नाही टाकले, मी गुळाचा चहा घेते. मग साखर पूर्ण बंद केलं, त्यामुळे गुळाचा चहा घेते. आणि चटणी नाही बनवली, मग आईला बोलू गुळाचा चहा ते मी मस्त खाईन. आणि 1 किंवा 2 खाऊन माझं पोट कधीच भरणार नाही. 4 तरी मला लागतात आणि ते पण मला कडक लागतात. हा, असे क्रिस्पी वाले जे असतात तसे लागतात, डोसा टाईप सारखे लागतात, तसे मी खाते. आणि जर तो पीठ जर अजून आंबट झालेला असेल ना तर अजूनच मजा येते. मला आंबट वाले आंबोळी जास्त आवडते. तर आता नाश्ता करते तेच. तर आजच्या ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा. आज आम्ही काय धमाल करणार आहोत. आईकडे आहे, तर आईकडे आल्यानंतर फक्त मी खातच असते. हे नाही, मग काय खाण्याचंच काम असतं आईकडे आल्यानंतर. इकडे हेच आपले हक्काचं घर. त्या आईला ऑर्डर देऊ शकतो, आई मला हे दे, आई मला ते दे. आल्यापासून मी तर बसलेलीच आहे. आईनेच सगळं जेवण वगैरे केलं. आता थोडा आराम केला आई पप्पांनी. मी आपला ब्लॉग अपलोड करत होते आणि मग आता आपला ब्लॉग चालू केला. तर आई मस्त गरम गरम इथे आंबोळी बनवते. अजून खाली नाही, एकच जस्ट टाकलाय. तिला बोलू 2 होऊ दे मग मी खाते. नाही तर 1 संपलं की मला थांबावं लागतं. तेवढा पेशन्स नाहीये माझ्यामध्ये. पटकन 2. तर आईला सांगते कडक कर मस्त. मला कडकवाली आंबोळी खूप जास्त आवडतं. चला या नाश्ता करायला. आणि हे जे आंबे आहेत ते आम्हाला शेजारच्या काकांनी दिलेले आहेत. आणि हा जो आंबा आहे तो आमच्या झाडावरचा आहे. कसलाच मोठा आहे नाही, पाव किलो जास्त होईल ना, अर्धा किलोच होईल. हा आमच्या झाडावरचा आंबा आहे. तुम्ही इकडेच आणले. आणि हे आम्हाला शेजारच्या काकाने आंबे दिलेत. गोड आहेत हे आंबे, हे ना आंबट नाहीये. तर आईने असं ठरवलं की ह्याचा आपण लोणचा बनवूया पूर्ण, म्हणजे आंबट गोड लोणचा. हे नाही, मोरंबा पण थोडासा. मोरंबा करणार आहेस? मोरंबा आणि तिखट थोडा. मला तिखटच आवडतं, मोरंबा जास्त नाही आवडत. म्हणजे आवडायचा, पण आता मला आंबट गोड जसं दीदी बनवतं तशी मला आवडायला लागली ती टेस्ट. मी तुम्हाला दाखवतो कसा आम्ही लोणचा करणार आहोत ते याचा. आता आईकडे आल्यानंतर आई मला गप्प बसून देणार नाही. काही ना काही तिची कामं चालूच असतात. गुड्डी आपण हे करूया, पापड लाटूया. आता पापडचा सध्या स्टॉक थांबलाय, आता काय माहिती घेईल. पण लग्न सीझन पण आहे ना आणि पाऊस पण येतोय मध्ये. घेतीचा काय आईचा भरोसा. लगेच एक पेलाभर घेते, लाटायचे. पंख्यावर रात्रभर सुकतात पापड तसे. मी एकटी 50 पापड लाटते. हा तेच ना, तेच सांगते. हो आता मी आलेले, ते गुड्डी आलेले, मग गुड्डी सोबत काहीतरी आपण करूया असं आहे. आता आंबोळी बनवली. माझ्या आईला जेवण बनवण्यामध्ये खूप आवड आहे. म्हणजे वेगवेगळे पदार्थ ती बनवत असते आवडीने आणि आम्हा सगळ्यांना खायला घालते. आणि म्हणून आम्ही जाडे होतो. पण आई सगळं स्वयंपाक मस्त करते. आता आंबोळी रेडी झालेली आहे. पप्पांना पहिले दिले आणि मला आता करे. मला कडक करायची. आता हे आंबे मला कापायचे आहेत कारण की याचा लोणचा बनवायचा आहे. पहिले मला हा आमचा आंबा कापून बघायचा कसा गोड आहे काय. पण गोडच असणार आहे. थोडं प्रेमाने त्याला लावलंय आम्ही. जाम मोठा झाला बघ. आणि आम्ही जास्त पापड का करतो, कारण की आम्हाला जर कोणी काही भेट दिली तर त्याच्या रिटर्न आम्ही पापड देतो. हे नाही, म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे की जर कोणी आपल्याला काही भेट वस्तू दिली रिकामी पिशवी द्यायची आणि त्याच्यामध्ये आम्ही पापड भरून देतो. म्हणजे आमचं पापड हा आमचा खासियत आहे की आम्ही प्रेमाने पापड भरून देतो. म्हणजे आमच्याकडे जास्त बनवले जातात. हे नाही, तांदळाचे पापड आम्ही जास्त बनवतो. मग कोणी आम्हाला आंबे वगैरे असे दिले ना की मग त्यांच्या बदली आम्ही पापड देतो त्यांना, असं आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे पापड चालूच असतात. आता घेणार आहेस? हा, थोडेसे करणार आहे. मला वाटलं थोडेसे तरी ती घेणारच. मला बोलली होती की थोडे पापड करूया आपण दोघे. म्हणून ठीक आहे करूया. ते कधी केले होते पापड, हे ना. आणि पापड केले की आपणच जास्त खातो आई, है ना. आता त्या कुरड्या केल्या तर माझ्याकडे अर्ध्या संपायला आल्या. माझ्या राहिल्या त्या पण मी अजून केल्याच नाही. तुम्ही जास्त तळून खात नाही. जर आम्ही इकडे आलो तर आम्ही दोघं, प्रीतला पण फ्राय केलेलं आवडतात, म्हणजे तळलेलं आवडतात आणि मला सुद्धा आवडतात. तर ही दोघं काही जास्त खात नाहीत. इकडे आल्यानंतरच संपतात. तर त्याच्यामुळे आम्ही पापड जास्त करतो. आता आई घेईल करायला. त्याच्या आधी मला पहिले आंब्याचा लोणचा बनवायचा. त्यासाठी आईला आंबे कापून द्यायचे आहेत. मग बाकीचं प्रोसेस आई करेल. तुम्हाला दाखवते आई लोणचा कसा बनवते. आणि हा जो मोरंबा आहे ना तो आधी शाळेमध्ये आई मला द्यायची, जेव्हा डब्यामध्ये चपाती आणि मोरंबा.
कारण की शनिवारी माझी शाळा लवकर असायची आणि लवकर सुटायची, पण 3 पिरियड झाल्यानंतर भूक लागायची आणि त्यावेळेला आई डबा नाही द्यायची. मग काय करायची, चपाती म्हणजे भाजी पोळी अशी नाही द्यायची, चपाती आणि तो मोरंबा. आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये तर ती जास्त द्यायची मला, हे नाही तो गोडवाला. दुसरं खाण्यापेक्षा ते चांगलं ना चपाती, त्यामुळे तो पण खास आहे, पण तो कसं गोड असतो त्यामुळे मला तर गोड जास्त जमत नाही. म्हणून आता आईला सांगते की आंबट गोड बनवत जा, जसं दीदी बनवते. दीदी जसं बनवतात तसं मला खूप आवडतं. म्हणजे गुळ टाकून करते, गुळ आणि तिखट मसाल्यावर ना असा. तुम्हाला दाखवतो आम्ही तर कसा मसाल्यावरचा लोणचा करतो ते. तर स्टे ट्यून. आता पहिले मी आंबोळी खाते. रेडी झालेली आहे माझी आंबोळी, पहिले ते खाऊन घेते. तर साहित्य सगळं काढलेलं आहे इथे. गुळ आहे, राई आहे, हळद आहे, मसाला आहे, मीठ आहे खड्याचं आणि लसूण सुद्धा घेतलेला आहे आणि आंबा जे आहे ते 2 घेतलेले आहेत. इथे या साईजचे आंबे आहेत 2, म्हणजे एक तो आमचा झाडावरचा आंबा होता तो आणि हा. तर गुळ आपल्याकडे एवढंच आहे त्याच्यामुळं आपण कमी घेतलेला आहे. पटकन होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला झटपट लोणचा हवा असेल आंब्याचा तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करू शकता. आमच्या घरामध्ये सगळ्यांना आंबा म्हणजे हा लोणचा आवडतो, हे नाही. जर नुसतं तिखट आणि काहीच नसेल तर लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकता, वरण नुसतं केलं तरी, है ना. गुळ तिखट आंबट गोड असं जरा. तर दाखवता आई तर तूप ठेवलंय, तर एक स्टेप तुम्हाला दाखवते कसं बनवतोय ते. आपलं 15-20 मिनिटांमध्ये लोणचं रेडी होईल, नाही. थोडं वापरलं. गॅसवर ठेवलेला आहे आपण लोणचं आणि वरती पाणी ठेवलेलं आहे. आता त्याला पाणी सुटलं असेल, गुळ मेल्ट होईल आता हळूहळू आणि कलर पण मस्त आलाय. पाणी सुटलंय. आता पूर्ण असा आंबा आपल्याला शिजवायचा आहे की आंबट गोड आपला लोणचा रेडी होईल. आणि झटपट रेसिपी आहे, पटकन होतो. 15 ते 20 मिनिटांमध्ये पटकन शिजतो, हे नाही. आणि खायला तर 1 नंबर लागतो. आईच्या चालू आहेत भाकऱ्या, कारण की आज आहे स्पेशल जेवायला मटन. जावयासाठी स्पेशल मटन बनवलंय तिने. त्याची इच्छा होती, त्याला मटन हवं होतं खायला. मग पप्पांनी मटन आणले आणि मटन आणि भाकरी. आणि इकडे आपला लोणचा रेडी झालेला आहे, कसलाच दिसतोय आणि टेस्ट पण मस्त लागते. आंबट गोड असा हा लोणचा आहे. पटकन होणारी रेसिपी आहे, जास्त काय करायचं नाही आपल्याला. सगळं एकत्र टाकायचं आणि मस्त शिजवायचं. आणि आंबा पण आहे तो गोड आहे, त्याच्यामुळे अजूनच टेस्ट लागते. नुसतं वरण केलं ना, वरण भात आणि नुसता हा लोणचा, पोट भरून जेवायला, हे नाही. वरणावर छान लागतं. नक्की ट्राय करा घरी आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा. पटकन होतो हा. आणि इकडे आईची चालू आहे भाकरी. आई करते. परफेक्ट पीठ घेतलंय तिने. 4 भाकऱ्या होती, हे नाही. आपल्याला तिघांना बस. पप्पा बाहेर जेवणार आहेत. हा, हळद आहे. तर भाकरी बघते, आईला थोडी मदत करते मी. काय नाही, फक्त भाजून देण्याचंच करते. ती सांगते पलट की पलटायची भाकरी. पण आईची भाकरी बघ असते एकदम पातळ आणि मोठीच्या मोठी. मी टेस्ट करून किती वेळा टेस्ट केले लोणचं, खायशीच वाटते. मस्त झालाय. पण झाली का? ओके. आम्ही बघतोय फ्रीजची वाट. वाजले बघा किती, 8:05 झालेत, अजून आला नाहीये तो.
7:30 वाजल्यापासून वाट बघते, कारण 7 पर्यंत त्याला यायला पाहिजे होतं पण अजून आला नाही. 8:15 होतील, तरी 8:30 पावणे 9 होणारच आहेत. पर्यंत आम्ही आमचं सगळं जेवण रेडी करून ठेवतो, म्हणजे परत किचनमध्ये यायला नको. घातला हल्ली किचनमध्ये पण खूप गरमा होते, हीट जास्त होते, त्याच्यामुळे पटकन भाकरी उरकतोय आणि मग बसतोय पिक्चर बघत.